चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला लाडका सण गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्या मराठी संस्कृतीची नवी पहाट घेऊन येतो. आपण गुढी उभारतो, कडुलिंबाची पानं खातो. यामागे नक्की काय कारण असतील बरं? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सौ करिश्मा कोठारी जोशी, कोऑर्डिनेटर ट्रेक कॅम्प धरोहर. असं म्हणतात, याच दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून अयोध्येत परतले होते आणि प्रजेने विजयाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या. तसेच असंही मानलं जातं की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तो हाच दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा विजयोत्सव आणि आनंदाचं प्रतीक म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा दृढ झाली. सामाजिक स्तरावर पाहिलं तर गुढीपाडवा हा ऋतू बदलाचा आणि कृतज्ञतेचा सण आहे. या काळात रब्बी हंगामातील पीक हाती आलेलं असतं आणि कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. अशा वेळेस गावात एकत्र येऊन काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा समाजातील एकोपा वाढवतात. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण एकमेकांना गुळ पाणी देतो, जे पाहुणचाराचं आणि सौहार्दाचं प्रतीक आहे. गुढीपाडवा आपल्याला एकत्रितपणे आनंदित राहण्याची आणि निसर्गातील बदलाशी जुळवून घेण्याची शिकवण देतो. आता थोडासा विचार करूया मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. गुढीपाडवा हा सण आपल्याला रिसेट बटन दाबण्याची संधी देतो. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं आणि गूळ एकत्र खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब कडू आहे आणि गूळ गोड. आयुष्यातील दुःख म्हणजेच कडवटपणा पचवल्याशिवाय सुखाची अर्थात गोडव्याची चव कळत नाही. हाच संदेश हा सण आपल्याला देतोय. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण नवीन वर्ष साजरं करतो तेव्हा आपल्या मेंदूला सकारात्मक बदलासाठी एक नवीन ऊर्जा मिळते. जुन्या आठवणी मागे सोडून नवीन उद्दिष्ट ठरवण्यासाठी हा दिवस आपल्याला मानसिक बळ देतो. चला तर मग आपल्या मनावर साचलेल्या नकारात्मक विचारांची धूळ स्वच्छ करून प्रगतीची आणि आनंदाची नवी गुढी उभारूया. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.